संपाची हाक आज ऐकलेली नाहीये। संपात सहभागी न होण्याचं कामगारांनी ठरवलंय। संपापेक्षा या कामगारांनी सेवेला महत्त्व दिलंय। बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या आव्हानाला न जुमानता बेस्ट कर्मचारी सेवेसाठी सज्ज झालेत। बेस्ट कर्मचाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण त्यांनी सेवेला प्राधान्य दिलंय। सकाळी 8 वाजता 1500 पेक्षा अधिक बेस्ट ड्रायव्हर आणि कंडक्टर कामावरती उपस्थित झाल्याचं आज बघायला मिळालंय। दरम्यान सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरातून तब्बल 1000 बसेस मुंबईत मागवलेल्या आहेत। संपाची हाक देण्यात आली होती आणि त्यामुळे सरकारने आधीपासून तयारी केली होती। या अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट सुमारे 3260 कामगार काम करत आहेत। दररोज बेस्टच्या बस या आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्स, त्याचबरोबर सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे दुकानदार या सर्वांची मुंबईच्या आणि मुंबईच्या बाहेरून ने-आण करतात। राज्यात 24 तासांमध्ये 2347 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। आता राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 33,053 इतकी झाली। दरम्यान राज्यात 24 तासात 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 1198 वरती पोहोचली आहे। राज्यात 24 तासात 600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। तर पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 4000च्या वरती गेलाय। आज दिवसभरात सर्वाधिक 223 रुग्णांची वाढ झाली आहे, तर 9 जणांचा मृत्यू झालाय। पुणे जिल्ह्यात एकूण 208 जणांना कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे, तर आतापर्यंत 2014 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। राज्य सरकारच्या गाईडलाईन आल्यानंतर पुणे पालिका लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यात बहुतांशी बाजारपेठा नियम आणि बंधनासह उघडणार असल्याचं आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केलं। कंटेनमेंट झोनचा आकार कमी करून शहरातले व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं। तर पुण्यामधील सदाशिव पेठेतील औषधांची घाऊक बाजारपेठ सुरू झाली। बाजारपेठेतील व्यापारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं बाजारपेठ 3 दिवस बंद होती। मात्र शहरात औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। महापालिका आणि त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कडक निर्बंधांचं पालन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत। बाजारपेठेत डिलिव्हरी बॉयला प्रवेश देण्यात येणार नाहीये। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 50शी गाठलेली आहे। 24 तासात 14 नवे रुग्ण आढळलेले आहेत। जिल्ह्यात कोरोनाची भीती वाढली आहे। 14 पैकी 10 जण या ठिकाणी पॉझिटिव्ह आढळले आहेत। मुंबईमधून एकाच दिवसात 14 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे। कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 50 इतकी झाली आहे। ऑरेंज झोनमधील कोल्हापूर रेड झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे। तर नागपुरात काल दिवसभरात 23 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालेली आहे आणि यामुळे नागपूरचा आकडा 364 वरती गेला आहे। मेयो रुग्णालयातनं काही कोरोनातनं बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर मेडिकलमधून 29 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे। नागपुरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। गोव्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे। काल दिवसभरात 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि त्यामुळे आता गोव्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या जी आहे ती संख्या 29 वरती जाऊन पोहोचली आहे। त्यापैकी 7 जण बरे होऊन घरी परतलेत, तर 22 रुग्ण अजून ॲक्टिव्ह आहेत। त्या रुग्णांवर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्यापैकी 7 जण पूर्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आलेले, तर 22 जण ॲक्टिव्ह आहेत। या रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात 1021 कोरोनाबाधित झालेले आहेत। आज नव्या एकूण 60 रुग्णांची वाढ झाली आहे, त्यामुळे दिवसेंदिवस औरंगाबादमधला धोका जो आहे तो वाढत चालला आहे। मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे। मुंबई पुण्यासारख्या हॉटस्पॉटच्या ठिकाणाहून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवासी घेऊन आलेल्या आणि पुन्हा रिकाम्या जाणाऱ्या सर्व खासगी आराम बसेस, ट्रॅव्हलर, मिनी बसेसना जिल्ह्याबाहेर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे। त्यामुळे काल रात्री जिल्ह्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या खेडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करून सर्व खासगी बसेस अडवून खेडच्या गोळीबार मैदानात उभ्या करून ठेवायला सुरुवात करण्यात आली। आज कल्याण शिळपाटा रोडवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। हा मार्ग पूर्णपणे तिथे ट्रॅफिक जाम झालेल्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। अनेक जण गावी जाण्यासाठी बाहेर पडले। नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 796 वरती गेला आहे। 24 तासात नवे 48 रुग्ण सापडले, तर जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 42 वर गेली। यात मालेगाव 40 तर नाशिक शहरात 2 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 3 दिवसात मृत झालेल्या 6 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला।
नाशिकमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे नाशिक शहरातील आकडा वाढलाय। जेलरोड इथल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला। नाशिक भुसावळ रेल्वे प्रवास केल्याची संबंधित कर्मचाऱ्याची प्रवास हिस्ट्री आहे। सध्या हा जो रुग्ण आहे तो महापालिकेच्या बिटको इथल्या विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल झाला आहे। या नव्या रुग्णामुळे नाशिक शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा 47 वर पोहोचला। वर्ध्यामध्ये आर्वी तालुक्याच्या जामखुटा इथल्या एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचं समोर आले। हे तिघेही 11 मे रोजी नवी मुंबईहून जामखुट्याला आले होते। त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं। आता वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 5 वरती गेली आहे। उरण तालुक्यातील करंजा गावात एका दिवशी 16 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे करंजा गावातील कोरोना रुग्णांची संख्या 117 वर जाऊन पोहोचली आहे। तर उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 127 झालेला आहे। आतापर्यंत 7 रुग्णांना कोरोनाला हरवण्यात यश आलेले आहे। तर नव्या 16 कोरोना रुग्णांना पनवेल इथल्या इंडिया बुल्समधील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं। महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात आलेली विशेष ट्रेन पुणे रेल्वे स्टेशन इथे आज पहाटे साधारण 3 वाजता पोहोचली आणि त्यामध्ये एकूण 325 विद्यार्थी होते। त्यापैकी पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थी होते। सर्व विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली। मात्र कुणीही कोरोना संशयित आढळलं नाही आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मागील बाजूस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये एसटी बसमार्फत पाठवण्यात आले। ग्रीन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाने आता प्रवेश केला आहे। गडचिरोलीत 3 वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईनमधील 3 लोकांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानं चिंता वाढली आहे। 3ही व्यक्ती गडचिरोली जिल्ह्यात बाहेरून आल्यात आणि यामध्ये कुरखेडा इथल्या वेगवेगळ्या 2 क्वारंटाईन सेंटरचा आणि चारमोशीमधील एका क्वारंटाईन सेंटरचा समावेश आहे। उस्मानाबाद हा ग्रीन झोन असणाऱ्या जिल्ह्याची वाटचाल आता ऑरेंज झोनकडे सुरू झाली आहे। जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। कळंब तालुक्यातील हाबरगाव आणि भूम तालुक्यातील पन्हाळवडी इथे रुग्ण आढळले। जिल्ह्यात आता एकूण 7 कोरोनाचे रुग्ण आढळले। राज्याने ठरवून दिल्यानुसार विलगीकरण कालावधीचं पालन करण्याची तयारी दर्शवणाऱ्यांनाच रेल्वेचं ऑनलाईन तिकीट दिलं जाईल असं आता IRCTCने स्पष्ट केलंय। ऑनलाईन तिकीट बुकिंग करताना आता IRCTCच्या वेबसाईटवर क्वारंटाईन पॉपअप विंडो येणार असून त्यात दर्शवणारे नियम मान्य करून क्लिक केल्यानंतरच तिकीट बुकिंगची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे। देशात कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढताना दिसत आहेत। कोरोनाग्रस्तांचा आकडा 96,169 झाला आहे आणि त्यामुळे लवकरच लाखाचा टप्पा पार पडणार आहे। गेल्या 24 तासात 5,242 नवीन रुग्ण आढळून आलेत तर 24 तासामध्ये 157 जणांचा मृत्यू झाला। कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट 18 मे ते 19 जून दरम्यान सर्व सुनावण्या व्हिडिओ आणि ऑडिओ प्रणालीच्या माध्यमातून करणार आहे। याशिवाय वकील आणि फिर्यादींच्या शंकांचं निरसन करण्यासाठी 1881 या हेल्पलाईनचा वेळही वाढवण्यात आलेला आहे। लॉकडाऊन दरम्यान केवळ महत्त्वाच्या सुनावण्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं उन्हाळी सुट्टी 5 आठवड्यांनी पुढे ढकलत कामकाज 18 मे ते 19 जूनपर्यंत सुरू राहील असं 15 मे रोजी जाहीर केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 तारखेला मन की बात करणार आहेत। यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांकडून सूचना मागवल्या। त्यासाठी 1800117800 या नंबरवर संदेश रेकॉर्ड करता येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून सूचना मागवल्या। जगभरात आणखी 82,200 नवीन रुग्णांची भर पडल्यानं कोरोना संक्रमितांचा आकडा 48,10,000 वरती पोहोचला। गेल्या 24 तासात 3,617 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या ही 3,16,500 वर पोहोचली आहे। सौदी अरेबिया, इराण, मेक्सिको, तुर्कस्तानातून हजारोंच्या संख्येनं रुग्णसंख्या वाढत चालली आहे। युरोप, अमेरिकेत संक्रमण कमी होत असलं तरी भारत, ब्राझील, रशियात संक्रमण वेगानं वाढलं। चीननं आपण कोरोनाचे नमुने नष्ट केल्याची कबुली दिली आहे। आपण प्रयोगशाळांना कोरोनाचे नमुने नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशी माहिती चीननं देऊ केली। जैविक सुरक्षेच्या हेतूनं हे नमुने नष्ट करण्यात आल्याचा चीनचा दावा आहे। महत्त्वाचं म्हणजे चीननं दिलेल्या या कबुलीमुळे अमेरिकेकडून करण्यात आलेला दावा खरा ठरला।
अमेरिकेत कोरोना संक्रमण काही प्रमाणात कमी होताना दिसतंय। काल 19,800 नवीन संक्रमितांची नोंद झाली आणि त्यामुळे संक्रमितांचा आकडा 15,27,600 वरती जाऊन पोहोचलाय। गेल्या 24 तासामध्ये 865 रुग्णांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे मृतांची संख्या 90,970 वर जाऊन पोहोचली। राजस्थानमधील जोधपूर आणि जैसलमेरमध्ये वाळूच्या वादळामुळे मोठं नुकसान झालं। ताशी 30 किलोमीटरपर्यंत वेगाचे वाळूचे वादळ होतं आणि या वाळूच्या वादळामुळे शहराभोवती माती पसरली, ज्यामुळे जनजीवनावरती मोठा परिणाम झाला असून घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतं। प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात जामिनावर असलेला आरोपी आणि राष्ट्रवादीचा माजी जिल्हा परिषद नेता मंगलदास बांदल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जामिनावर असताना जमावबंदीचं उल्लंघन करून शेतात पार्टी केल्याबद्दल शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मंगलदास बांदल याला सौरव गाडगीळ यांना त्यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी अटक झाली होती। लॉकडाऊनमध्ये अडचणीत असलेल्या अनेकांना भाजीपाला विक्री व्यवसाय हा वरदान ठरला आहे। हजारो रिकाम्या हातांनी लॉकडाऊनमध्ये फळभाजी विक्री व्यवसायांनी तारलेला आहे, तसंच जगायलाही शिकवलंय। सांगली जिल्ह्यासह सांगली मिरज शहरात हे चित्र दिसून आलंय। कामगार, मजूर, रिक्षाचालक, भाजी विक्रेते अशा अनेकांची रोजीरोटी थांबली होती आणि भाजी विक्रीमुळे थोड्या प्रमाणात का होईना ती सुरळीत झाली आहे। सांगलीतील कृष्णा नदी पात्रातील आणि वाळवा तालुक्यातील चिकुर्डे पुलावरून वारणा नदी पात्रातील मगरींचा मुक्त संचार, मुक्त वावर दाखवणारा क्षण कॅमेऱ्यात कैद झालाय। वारणा नदी पात्रात सध्या शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे आणि यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात लिपिचित पडलेली मगर पुलाखालून वाहून जात असतानाचा व्हिडिओ या ठिकाणी हाती आलाय। सांगलीत देखील कृष्णा नदी पात्रात पाणी पातळी हळूहळू वाढत असल्याने मगरी नदी पात्रात दुपारच्या सुमारास मुक्त वावर करताना दिसत आहेत। आणि आता एक दुःखद बातमी अशी की ज्येष्ठ लेखक साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं मुंबईत निधन झालंय। साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, चित्रकार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख होती। दुभंग, माझं काय चुकलं, जावई माझा भला ही त्यांची खरं गाजलेली नाटकं, तसंच वास्तवाचं भान देणाऱ्या गूढकथा हे मतकरींच्या कथांचं वैशिष्ट्य होतं। अलबत्या गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस ही त्यांची काही गाजलेली बालनाटकं आहेत। मोठ्यांसाठी 70 तर मुलांसाठी 22 नाटकं, 20 कथासंग्रह, 3 कादंबऱ्या, 12 लेख संग्रह त्यांनी आतापर्यंत लिहिलेत। त्यांच्या जाण्यानं साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।